सांगलीमध्ये आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त गणपती पंचायतन संस्थान व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज इतिहासकालीन राजवाडा परिसरातील गणेशदुर्ग किल्ल्यांच्या स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रीफळ वाढून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याने जल्लोषात वर्धापन दिन साजरा करणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे। त्या बदल्यात स्वच्छता मोहीम राबवित गड संवर्धन करण्याची गणेश बुरुज आणि राजवाडा परिसरातील जुने न्यायालय आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे। तसेच यावेळी गड संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली। त्याचबरोबर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः खराटा घेऊन स्वच्छता केली आहे। तसेच जिल्ह्यातील 12 गड संवर्धन आणि स्वच्छता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मोहीम हाती घेतली आहे। यावेळी सांगली पंचायतन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, निर्धार फाउंडेशनचे राकेश दडणावर यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक आमचे खऱ्या अर्थाने प्रेरणा म्हणावे लागतील असे प्रेरणास्थान असलेले नितीन चौगुले साहेब, त्याचबरोबर आज या ह्याच्यासाठी आज आम्ही गणेश बुरुज या ठिकाणी किंवा सांगलीच्या किल्ल्यामध्ये आज आम्ही सर्वांनी स्वच्छता अभियान घेतलेलं आहे। यासाठी विशेष करून उपस्थित असलेले आमचे आदित्यराजेजी पटवर्धन साहेब, त्याचबरोबर महाराज आणि हे सर्व आपण जे सर्वजण आज आहोत। आज आम्ही इथे सांगली किल्ल्यामध्ये स्वच्छता अभियान आणि सांगली किल्ल्याला जुनं वैभव देण्यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्र आलेलो आहोत। याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जो गणेश बुरुज आहे आणि हा सांगली किल्ला आहे हा पटवर्धन सरकारांनी जेव्हा बांधलेला आहे त्याचं रक्षण करणे, त्याच्यामध्ये वृद्धी करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पर्यटकांना आणून या स्थानिक लोकांचं या निमित्तानं उत्पन्न वाढीसाठी चालना देण्याचा आम्ही आता प्रयत्न करत आहोत। आणि हा प्रयत्न आमचा फक्त 1 दिवसाचा नाही, तो वर्षाचा नाही तर किमान 10 वर्षाचा राहणार आहे। त्यामुळे आज सर्व शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज सकाळी एक शपथ घेतलेली आहे आणि त्या शपथेतून सर्वांनी असं सांगितलेलं आहे की हे व्रत जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे। या श्रींच्या इच्छेच्या अनुषंगाने इथे आता सुख आणि समृद्धी नांदण्यासाठी आज सर्वजण सांगलीकर आता कटिबद्ध झालेले आहे। या अभियानामध्ये आम्हाला महानगरपालिकेचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे। त्यांचे सर्व स्वच्छता कर्मचारी, उपायुक्त, रोकडे साहेब सर्वजण एकत्र आहेत। या अनुषंगाने मी सर्व सांगलीकरांना एवढीच विनंती करू इच्छितो की सांगली जिल्ह्यामध्ये असे 12 किल्ले आहेत आणि या किल्ल्यांना महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचाही पदस्पर्श झालेला आहे। या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करू आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सुसंस्कारित म्हणताना त्याचबरोबर शैक्षणिक आयुष्य कसं अधिक मिळेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात। धन्यवाद। आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा 5वा वर्धापन दिन। दरवर्षी आम्ही हा वर्धापन दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतो। मात्र दुर्दैवाने यावेळेस माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे आम्ही कुठलाही उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला। मात्र आपल्या सांगलीचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य अशोकराव काकडे साहेब यांनी एक सांगली जिल्ह्यातील 12 गडकोटांचं संवर्धन करण्याची घोषणा केली। त्यामुळे आम्ही ठरवलं की सांगलीतला जो आपला ऐतिहासिक ठेवा आहे हा आपला गणेशदुर्ग आहे, पटवर्धन सरकारांनी बांधलेला, आपल्या सांगलीचा अभिमानाचा आहे, हा एक ऐतिहासिक वारसा असलेला हा आपला भुईकोट आहे। म्हणून या गणेशदुर्गाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही आज घेतलेली आहे। आज या निमित्तानं आम्ही एक संवर्धन मोहीम सुरू केली। आज पहिल्या दिवशीच आपल्याला मार्गदर्शनासाठी किंवा प्रमुख उपस्थिती आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी मान्य अशोक काकडे साहेब, टाकळीचे जे मठ आहे टाकळी मठाचे शिवदेव स्वामीजी, आपल्या सांगलीचे अधिपती पटवर्धन सरकार, आत्ताचे त्यांचे वंशज पटवर्धन सरकारांचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन साहेब हे स्वतः उपस्थित होते, जयदीपजी अभ्यंकर आणि त्याचबरोबर या सगळ्या मोहिमेमध्ये आमच्यासोबत महापालिकेचे सर्व कर्मचारी आहेत। तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय राहुल रोकडे साहेबसुद्धा आपल्यासोबत उपस्थित होते आणि आज ही मोहीम आपण सुरू केली। मात्र पुढच्या काही महिने दर आठवड्याला आम्ही एकत्र येऊन या गणेशदुर्गचे संवर्धन आम्ही इथून पुढे करणार आहोत। त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी जे आवाहन केलेलं आहे
की सांगली जिल्ह्यामध्ये जे 12 गडकोट आहेत, ज्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा इतिहास आहे, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. तर याच्यासुद्धा संवर्धनासाठी आम्ही आमच्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या मार्फत या माध्यमातून आम्ही सुरुवात करणार आहोत.